नमस्कार. सुविधा मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन या चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. या चॅनलमध्ये आपण पुस्तकाबद्दल या नावाने एक उपक्रम चालू केला आहे. यात आपण मराठी आणि इंग्रजी भाषेतील विविध पुस्तकांबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तर आज आपण पुस्तकाबद्दल या उपक्रमातल्या चौथ्या पुस्तकाबद्दल माहिती घेणार आहोत. हे पुस्तक नाहीये, तर आठवणीतल्या कविता या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या कविता संग्रहाचे 4 भाग आहेत. सुमारे 35-40 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अमेरिकेतल्या एका मराठी गृहस्थांचा नातू आजारी पडल्यावर त्याला रिझवायला ते पडू आजारी ही कविता आठवू लागले, पण त्यांना त्यातल्या सगळ्या ओळी आठवेनात. मग त्यांनी ओळखीच्यांना विचारून पूर्ण कविता मिळतेय का हे पाहायला सुरुवात केली. त्यांची ही धडपड मुंबईतल्या काही मंडळींच्या कानावर पोचली. ही कविता मिळेपर्यंत सोबतच या मंडळींनी कविशाही नावाचा शोध सुरू केला आणि त्याला अनपेक्षितपणे एका मोहिमेचं स्वरूप आलं. कवी आणि कवितेचा शोध लागल्यानंतर हा शोध घेणाऱ्या मंडळींच्या गप्पांमध्ये शालेय कवितांच्या आठवणी अधिकाधिक जागा व्यापू लागल्या. त्यातूनच या आठवणाऱ्या कविता एकत्र करून ठेवाव्यात अशी कल्पना पुढे आली आणि मग एक इतिहास घडला. ह्या उत्साही मंडळींनी गोळा केलेल्या कवितांची संख्या पार 400च्या पुढे गेली. त्याला विविध चाळण्या लावून ती संख्या थोडी कमी केली आणि आठवणीतल्या कविता 4 भागात प्रसिद्ध झाल्या. 4ही भागात मिळून साधारण 340च्या घरात कविता आहेत. आठवणीतल्या कवितांचा पहिला भाग 1989 मध्ये, तर चौथा भाग 1995 मध्ये प्रसिद्ध झाला. ह्या कविता जेव्हा आपण वाचायला घेतो तेव्हा पहिल्या भागातली पहिलीच कविता आपल्याला एकदम भावनिक साद घालते. कारण या भागाची सुरुवातच भास्कर दामोदर पलांडे यांच्या थोर तुझे उपकार या कवितेने होते. थोर तुझे उपकार आई, थोर तुझे उपकार. पुढच्या पानावर महाराष्ट्र गीत आहे. बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. मग आनंद कंद ऐसा हा हिंद देश माझा अशी सुरुवात असणारं हा हिंद देश माझा हे गीत सुद्धा आहे. आनंदी आनंद म्हणजेच आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे या ओळींनी सुरुवात होणारी कविता नजरेला पडल्यावर आपलाही आनंद खरोखर गगनात मावत नाही. खूप खूप जुना मित्र भेटल्याचा आनंद होतो. या संग्रहातली माझी बाहुली ही कविता वाचताना आपण कधी ती गुणगुणायला लागतो आणि कोणत्या क्षणी गुणगुणताना मोठ्याने म्हणायला लागतो आपल्यालाच कळत नाही. लहान माझी बाहुली मोठी तिची सावली हे वर्णन वाचून अनेकींना लहानपणी बाहुली मांडीवर ठेवून जमेल तसं ही कविता आपल्या बाहुलीला ऐकवल्याचं आठवत असेल. पण घरातल्या लहानग्या मुलींच्या करमणुकी करता किंवा तिला थोपटत ही कविता तालासुरात म्हणायचा घरातल्या आया आजांचा आनंद काही वेगळाच. आता घरातल्या चिल्ल्या पिल्ल्यांचा आणि आया आजांचा विषय निघालाय, तर या सगळ्यांशी संबंधित अजून एक कविता आहे, आजारीपण. ज्यामुळे आठवणीतल्या कविता 4 भागात प्रसिद्ध झाल्या ती ही कवी भानुदास यांची रचना. पडू आजारी मौज हीच वाटे भारी. खरंच त्यातल्या मिळेल सांजा साबुदाणा, खडीसाखर मनुका बेदाणा, संत्री साखर लिंबू आणा, जा बाजारी मौज हीच वाटे भारी या ओळी वाचून किती साधे दिवस होते ते असंच वाटून जातं. आता आजांचा उल्लेख 2दा झालाय म्हणून सांगतो. या एवढ्या कवितांमध्ये तमाम आजी वर्गाला वाहिलेली एक कविता आहे, आजीचे घड्याळ. आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक, देई ठेवून कुठे अजूनी हे नाही कुणा ठाऊक. खरंच आजी म्हणजे काय चीज असते हे समजून घ्यायला ही कविता पुरेशी आहे. अजून एक कविता आहे जिचं शीर्षक आहे उठा उठा चिऊताई. शीर्षकात जरी उठा उठा चिऊताई असं म्हटलेलं असलं तरी महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या अनेक लाडक्या बालिकांची सकाळ ही घरातल्या कोणी मोठ्या व्यक्तीने म्हटलेल्या
या कवितेतल्या ओळींनीच झाली असणार. उठा उठा चिवताई सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही. एवढ्या कविता वाचून वाटत राहिलेला आनंद पुरेसा नाहीये हे जाणवून द्यायला या संग्रहात श्रावण मास ही कविता आहे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. शाळेत शिकलेल्या कडव्यांच्या पलीकडे आपल्याला माहिती नसलेली ही कडवी या पुस्तकात दिलेल्या कवितेत आहेत. खरं तर आठवणीतल्या कवितांच्या 4ही भागात पूर्ण कविता दिल्या आहेत, त्यामुळे आपल्याला सुखद धक्का बसतो. गणेश हरी पाटलांची फुलपाखरू ही कविता या संग्रहात नसती तरच नवल. फुलपाखरू छान किती दिसते ही कविता अजूनही संगीतकारांना आकर्षित करत असते. केशवसुतांची फुलपाखरू असं शीर्षक असलेली कविता यात आहे. त्याचप्रमाणे धरू नका ही बरे फुलांवर उडती फुलपाखरे अशी सुरुवात असलेली फुलपाखरे शीर्षकाची कविता सुद्धा या पुस्तकात आहे. लेझिम कविता कोण विसरेल. दिवस सुखीचे सुरू जाहले, ओला चारा बैल माजले, छन झुन खळ झण झण खळ झुंझिन लेझिम चाले जोरात. वा, सगळं उत्सवी वातावरण डोळ्यासमोर उभं राहतं. या 4 भागांमध्ये वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता आहेत. उदाहरणार्थ पाखरांची शाळा. पाखरांची शाळा भरे पिंपळावरती, चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती, उतरते ऊन जाते टळूनी दुपार, पारावर जसा यांचा भरतो बाजार. काऊचिऊच्या कविता तर सगळीकडेच ऐकायला मिळतात, पण ही कविता समाविष्ट केल्यामुळे तमाम पक्षी वर्गाला न्याय मिळाला असेल. न्यायावरून आठवलं, या संग्रहात जगाचा न्याय शीर्षकाची 7 कडव्यात बरंच काही सांगून जाणारी सुद्धा कविता आहे. किती मजूर गिरणीमधले राबता राबता मेले, तळमळती त्यांची पोरे, मोटारी उडवित फिरे मिजासी परिमालक गिरणीचा. तो त्यात बलिष्ठ असावे, गरिबांनी फुकट मरावे, मत्तांनी त्यान तुडवावे, मामला चालला असाच मागे पुढती चालायाचा, हा न्याय असे जगताचा. या 2 कडव्यातनच आपल्या लक्षात येतं की आपली सामाजिक परिस्थिती दशकानुदशकं फारशी बदललीच नाहीये. असो, वेळ किती बहुमोल असतो हे सांगणारी केशवसुतांची एक कविता सुद्धा या संग्रहात आहे, जिचं नाव आहे घड्याळ. गडबड घाई जगात चाले, आळस डुलक्या देतो, पण गंभीरपणे घड्याळ बोले, आला क्षण गेला क्षण. या संग्रहात विषयाचं बंधन नाही, म्हणूनच यात एरवी कोणाच्या खिसगणतीत नसणाऱ्या साध्या तगरीच्या फुलावर लिहिलेली तगरीचे फूल याच नावाची कविता आहे. तशीच विमान नावाची किती मौज दिसे ही पहा तरी, हे विमान फिरते अदांतरी अशी सुरुवात असणारी कविता सुद्धा आहे. चारोळी हा काव्यप्रकार मराठी साहित्यात बराच काळ अस्तित्वात आहे असं मानायला लावणारी गाढवाचे गाणे नावाची कविता खरं तर चारोळी या संग्रहात आहे. ती अशी: वीणा घेऊनी भोकड बसला, पहा वाजवी माकड तवला, हा हा ही ही हु हु छान, गाढव गवई मारी तान. लहान मुलं कशी खुसखुशीत असतात हे बघायचं असेल तर ही कविता त्यांना जरूर ऐकवा. घरातल्या लहानग्या मुलीला उठवण्याकरता कोणती कविता म्हणत असत हे आपण पाहिलं, पण मग लहानग्या मुलांचं काय आहे ना. या संग्रहात मुलांकरताही निजलेल्या मुलास या नावाने एक कविता आहे. उठ मुला बघा हा अरुणोदय झाला. लहान मुला मुलींना कवितेच्या माध्यमातून आकडे शिकवणारी लपंडाव शीर्षकाची कविता इथे आहे. 1 2 1 2 खेळ खेळूया सगळेजण, 3 4 3 4 बाळूवरती आली हार. इतकी साधी सोपी कविता वाचताना अनेकांना 5व्या इयत्तेत इंग्रजीच्या पुस्तकातली 1 2 आय एम टाईंग माय शू, 3 4 आय एम ओपनिंग द डोर ही कविता आठवे. तर भाताचा हंगाम या कवितेतली
देवाजीने करुणा केली, भाते पिकुनी पिवळी झाली, ही पहिली ओळ वाचूनच जयवंत दळवींच्या सारे प्रवासी घडीचे या कादंबरीतल्या स्नेहसंमेलनाची आठवण झाल्या वाचून राहणार. शाळेत जाताना त्या रस्त्यावर किती गमती जमती असतात हे दाखवणाऱ्या शाळेचा रस्ता या कवितेमुळं बहुतेकांना गणवेश आणि पाठीला दप्तर या अवतारात पाय घासत रस्त्यातील गमती जमती बघत निव्वळ अनिच्छेने शाळेत जाणारी अगदी स्वतःसकट सगळी मित्रमंडळी आठवतील. उदाहरण म्हणून त्यातलं एक कडवं ऐका. गारुडी वाजवुनी पुंगी, बोलावी जणी मज लागी, बहुत जमती जन त्या जागी, परी उशीर टाळायाला मी निघे तडक शाळेला. आठवणीतल्या कविता या संग्रहात अगदी आठवणीनं पंचम जॉर्जचं राजाभिषेक गीत आणि राणीविषयी देवास प्रार्थना हे दोन्हीही दिलेलं आहे. त्या काळातल्या स्तुतिपाठकांची प्रतिभा पाहून गंमत वाटते. मराठी मातीतल्या मराठी कवितांचा संग्रह आणि शिवाजी महाराजांबद्दल त्यात काही नसणार हे संभवतच नाही. प्रत्येक भागात किमान एक तरी कविता आहेच. शिवराज आणि बालवीर शीर्षकाची खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे ही तर सर्व भागांमधली सर्वात चित्तवेधक रचना. आठवणीतल्या कवितांच्या चारही भागांमधली प्रास्ताविक, परिशिष्ट आणि टिपा त्या त्या भागातल्या कवितांइतकीच वाचनीय आहेत. खरं तर फक्त वाचनीय म्हटलं तर योग्य होणार नाही, कारण ती तेवढीच माहितीपूर्ण सुद्धा आहेत. प्राध्यापक एकनाथ साखळकर, पद्माकर महाजन, दिनकर बरवे, रमेश तेंडुलकर, राम पटवर्धन या मंडळींचे आपण नेहमीच कृतज्ञ राहू, कारण त्यांच्या मेहनतीमुळं आपल्या मातृभाषेची विविध रूपं आपल्यापर्यंत पोचली आहेत. आता प्रश्न हा की इंटरनेटच्या काळात पुस्तकातील मजकुराबद्दल इतकं भावनाशील का व्हायचं? कारण हे सगळं आता काही सेकंदातच नेटवर उपलब्ध होऊ शकतं ना. बरोबर आहे. पण जे सुख आठवणीतल्या कवितांचे एक एक भाग हातात धरून आपल्या आवडत्या कविता मोठ्याने गाण्यात आहे, त्यातून मिळणारा आनंद, ते समाधान कॉम्प्युटरच्या किंवा मोबाईलच्या पडद्यावर या कविता पाहून किंवा एकमेकांना PDF पाठवून मिळत नाही. धन्यवाद.